ठाण्यातून एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे, ती म्हणजे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर थेट शेतकऱ्यांचा मोर्चा आंदोलन सुरू आहे। आता तुम्ही लाईव्ह बघू शकता। भरपूर अन्याय झाला। शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी वांगांना मानधन शेतकरी कर्जमाफी वांगांना मानधन शेतकरी कर्जमाफी तर आपल्याला या ठिकाणी आता आपल्याला लाईव्ह जो तिथे चालू असलेला जे आंदोलन आहे, जे मोर्चा आहे, ते आपण आता जस्ट बघितलं। याच्यातून हे सिद्ध होतं की जे की त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला वेळ लागणार आहे कर्जमाफीसाठी, आणि कर्जमाफीला किती वेळ लागणार, काय लागणार याच्या संदर्भात संपूर्ण प्रश्न ते आता विचारतील की एवढा वेळ का लागत आहे कर्जमाफीसाठी। कर्जमाफी होईल आणि आमचं सरकार हे करणारच, प्रिंटने सरकार वगैरे आपण भरपूरशा बातम्यामध्ये ऐकलं, आणि या कर्जमाफी होणारच आहे। कर्जमाफीचा मुद्दा आम्ही मांडला होता, आम्ही भाषणामध्ये बोललो होतो, आणि कर्जमाफी आम्ही करणारच आहोत हे तर आपल्याला सांगण्यात आलं व्हिडिओच्या माध्यमातून। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला किती दिवस थांबावं लागणार, कधी करणार कर्जमाफी, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। पण आता मध्येच आपल्याला बघायला मिळतंय की ठाण्यामध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आपल्याला तिथे 2-3 महिला, त्याच्यासोबत शेतकरी बांधव आणि दिव्यांगांचे प्रश्न, हे सगळे प्रहारचे अधिकारी नेते आहेत, त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आणि आता याच्यावर सगळ्यांना एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे बाहेर येतील का आणि लक्ष देतील का त्यांच्याकडे, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळतील का, या सगळ्या गोष्टींची आता आपल्याला आशा लागून आहे। काय काय प्रत्युत्तर येतं त्यांच्याकडून आपल्याला ते बघायचं आहे। त्याच्यानंतर एकीकडे आपल्याला बघायला गेलं तर माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं की मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अन्नत्याग आंदोलन आम्ही करू। एकमेव असा माणूस आहे की तो आतापर्यंत जे आंदोलन आहे ते चालूच आहे, एक झालं की एक, एक झालं की एक। त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळते की नांदेड जिल्ह्यातील ऑपरेशन सिंदूर ज्यावेळेस झालं, त्या ठिकाणी शहीद झालेला आपला नांदेडचा जवान होता, तो मरण पावलेला आपण ते एकीकडे बघितलं। दुसरीकडे बघायला गेलं तर पाकिस्ताननी आता माघारी घेतली असं दाखवलं, आणि तसेच कुठून तरी घुसखोरी चालूच आहे, गोळ्या वगैरे छोटे छोटे हल्ले त्यांचे चालू आहे। देशामध्ये पाहायला गेलं तर आपण भारत पाकिस्तान युद्ध ते तर चालूच आहे, आणि आपल्या राज्यामधलं युद्ध जर आपण बघायला गेलं तर ते म्हणजे की शेतकऱ्यांचं युद्ध, मनाचं युद्ध, त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे ते आपण जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांचे फोन चालू आहे, ते म्हणतायत की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का, कधी होईल, आणि झाली तर किती दिवस लागतील। या सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे ती आता कुठेतरी आपल्याला बघायला मिळते आहे महाराष्ट्रभर, आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडलेला आहे की कर्जमाफी कधी होईल। आणि आता ठिकठिकाणी आंदोलन आपल्याला बघायला मिळतंय। त्याच्यानंतर आता जे एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री, त्यांच्या घरासमोर म्हणजे त्यांच्या बंगल्यासमोर जे आंदोलन आपल्याला बघायला मिळालं, आत्ताच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आलं की या ठिकाणी जे तुम्ही म्हणजे लक्ष देत नाही किंवा कर्जमाफी करणार, पण कधी करणार, 5 वर्ष झाल्यानंतर करणार की त्याआधी करणार, असा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी आता सगळे मांडणार आहेत। प्रहारचे कार्यकर्ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले, त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग होता, त्याच्यानंतर दिव्यांग होते, सगळेच त्या ठिकाणी होते, आणि त्यांच्या ज्या गाड्यांचा ताफा आहे त्या गाड्यांच्या ताफाच्या त्या ठिकाणी ते झोपून ते आंदोलन त्यांनी केलं, आणि त्या आंदोलनाला आता काय प्रत्युत्तर मिळेल, त्याच्यानंतर कर्जमाफी होईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। कर्जमाफीविषयी हा जो मुद्दा आहे, आपण याच्यावर
आतापर्यंत या ठिकाणी भरपूरशी लक्ष वेळ द्या. टाकून, बिझनेस भरपूर मित्र चर्चा केली, पण कॅपिटल. आपल्याला नमस्कार सर्वांना. अजूनही बिझनेस मित्र कॅपिटल त्याच्या मध्ये संदर्भात, आम्ही जे उद्योजक ठोस आणि निर्णय व्यवसायांना आहेत ते त्यांचे आपल्याला, स्वप्न पूर्ण ऐकायला करण्यासाठी मिळालेले नाही. त्याच्यासाठी आवश्यक माझे असलेला आमदार निधी बच्चू कडू हे, मिळवण्यासाठी मदत सतत करतो. त्या आमच्या एकाच आर्थिक मुद्द्यावर, यशाच्या लागून प्रवासात आहे. सहभागी व्हा आणि त्यांचं जे आंदोलन आमच्या आहे ते ताज्या सुरूच आहे बातम्या अजून, व पण आता संधीसोबत शेवटचं अपडेट त्यांचं- राहा. शेवटचं या नाही ठिकाणी म्हणता आपण येणार. क्रायटेरिया जोपर्यंत बघत आहोत. कर्जमाफी क्रायटेरियाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन हे मराठीमध्ये जे अर्थ चालूच राहणार आहे. म्हणतात. त्यांचं नंबर एक, म्हणणं असं आलं प्रायव्हेट की लिमिटेड आता हे जे कंपनी आंदोलन असणे आहे आवश्यक पुढचं आहे. आमचं, आता आणि जरी याच्यामध्ये नसेल भरपूरशी तर आंदोलनं ती झाली. कशी आपण करायची सगळं ते सुद्धा बघतोच तुम्हाला आहे. त्या ऑफिसमध्ये पण आता सांगतील. नवीन आंदोलन जे दोन आहे नंबरला आहे त्याच्यात तुमची त्यांनी गरज सांगितलंय किमान की 20 लाखांपासून या नवीन 100 कोटीपर्यंतची आता असावी. जर का म्हणजे की आता मागण्या तुम्हाला पूर्ण प्रश्न झाल्या नाही, पडला असेल तर की आपण आता आम्ही 4-5 लाखामध्ये असं अन्नत्याग करतो. आंदोलन करू. आता हे तुमचा त्यांचं जो एक प्लॅन मोठं आहे ना आंदोलन त्याला राहणार तुम्ही आहे. अजून वाढवा किंवा त्याच्यानंतर त्यांचे आपण सल्ला पाहिलं घ्या, की तुम्हाला संपूर्ण माहिती देतील. वेगवेगळ्या 3 ठिकाणी नंबरला वेगवेगळे आहे, आंदोलन चालू आम्ही आहेत. सर्व प्रकारच्या त्याच्यानंतर, व्यवसायांना निधी बच्चू कडू पुरवतो. हे फक्त शेअर मार्केट, कुठल्याच ठिकाणचं जे आंदोलन आहे तिथे जात नाही असं कधी होत नाही. आणि प्रत्येक कॉर्पोरेट ठिकाणी ते गेले, तिथं जाऊन त्यांनी हजेरी लावली. अकोला झाला, अमरावती झालं, भरपूरशे जिल्हे झाले, मुंबई वगैरे सगळं कोकण विभाग, मराठवाडा विभाग, प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिली, तिथं सहभागी झाले. आणि प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असल्यामुळे त्यांना तिथं जावंच लागतं. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की भरपूर लोक त्या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामध्ये फक्त प्रहारचे कार्यकर्तेच नसून बघा, लक्ष द्या, पण एंजल मोठ्या संख्येने इन्व्हेस्टर्स उपस्थित म्हणजे राहतात. कारण काय की याचं साधं आणि साधं कर्जमाफीची स्पष्टीकरण आशा खाली ही दिलंय बरं सगळ्यांना का. लागून आहे. तर कर्जमाफी एंजल झालीच पाहिजे गुंतवणूकदार असं म्हणजे प्रत्येकाला असे वाटतंय. वैयक्तिक पण अद्याप असं चित्र गुंतवणूकदार कुठं जे नवीन दिसत किंवा नाहीये. वाढत्या स्टार्टअप एकनाथजी कंपन्यांमध्ये शिंदे स्वतःचे छत्रपती पैसे संभाजीनगरला येऊन गुंतवतात. गेले. हे त्या ठिकाणी पण त्यांना गुंतवणूकदार प्रश्न विचारण्यात सहसा आला उद्योजकांना कर्जमाफीविषयी. सुरुवातीच्या पण टप्प्यावर कर्जमाफीविषयी त्यांनी आर्थिक आम्हाला मदत सांगितलं करतात. की आमचं जेव्हा सरकार हे बँक किंवा printing मोठ्या mistake असं वित्तीय बोलत होते ते. संस्था आमचं कर्ज सरकार देत तसं नाही, नाहीये. जे त्यावेळेस बोलतो आम्ही ते इन्व्हेस्टर्स करतो आणि आपल्याला ते काम येत करणारच. असतात. म्हणजे याच्यावरून असं सिद्ध होतं की या उदाहरणाने 100% समजावून होणार. सांगायचं झालं पण तर तुमच्याकडे कधी होणार हे चांगली अजून स्पष्ट बिझनेस झालेलं आयडिया नाहीये. आहे, तर मग पण तुमच्याकडे शेतकऱ्यांना ते सुरू तोपर्यंत करण्यासाठी पैसा नाही. आशा लागू नये. अशा वेळी आणि इकडे एक त्यांची एंजल परेशानी झाली इन्व्हेस्टर की, तुम्हाला 20 लाख 50 जे लाख कर्ज किंवा आम्ही जास्त घेतलंय रक्कम त्याच्यासाठी गुंतवून बँकेचे जे देतो. कर्मचारी लोक त्या येत आहेत बदल्यात त्यांच्या तो घरी, तुमच्या कंपनीतील ते काही शेअर्स त्यांच्यासाठी खूप क्रिटिकल होतं. त्याच्यामुळे भांडवल घेतो. लवकरात म्हणजे लवकर आता कर्जमाफी तुम्हाला व्हावी असं फोडून प्रत्येकाला सांगायची गरज नाही. वाटतंय. उदाहरण आता सांगितलं आपण तुम्हाला direct. हे आंदोलन बघितलं, याच्यानंतर भरपूरशी आंदोलन आपल्याला बघायला मिळतील पुढे. आपण आता व्हिडिओला अजून जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.